नमस्कार मित्रांनो, प्राऊड इंडियन या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती मी आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत करतो. आज आपण शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळाबद्दल माहिती घेणार आहोत. शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळामध्ये पहिला मान होता प्रधानमंत्री म्हणजेच पेशवा, दुसरे मंत्रीपद होते मजुमदार, तिसरे मंत्रीपद होते सुरनीस, चौथे मंत्री होते वाकनीस, पाचवे सरनौबत, सहावे डबीर, सातवे काजी उल उजत आणि आठवे होते सदरे मुहतसीव. थोडक्यात सांगायचे तर या अष्टप्रधान मंडळामध्ये पेशवा म्हणजे प्रधानमंत्रीपद होते, तर मुजुमदार म्हणजेच पंत अमात्य यांचे कार्य होते जमा खर्च पाहणे, थोडक्यात चार्टर्ड अकाउंटंट. त्याच्यानंतर होते सुरनीस म्हणजेच पंत सचिव, त्यांचे कार्य होते पत्रव्यवहार, जमीन महसुलाच्या व्यवहारावर लक्ष ठेवणे, स्वराज्याचे सर्व दप्तर सांभाळण्याचे काम पाहणे. त्याच्यानंतर पुढले मंत्री होते वाकनीस. थोडक्यात सांगायचे झाले तर शिवाजी महाराजांचे ते पर्सनल असिस्टंट होते. त्याच्यानंतर सरनौबत म्हणजेच सेनापती. शिवाजी महाराजांच्या सैन्याचे घोडदळ व पायदळ हे दोन प्रमुख विभाग होते. या विभागांचा प्रमुख म्हणजे सेनापती. थोडक्यात सांगायचे झाले तर स्वराज्याचे ते गृह व सुरक्षा मंत्री होते. त्याच्यानंतर पुढले मंत्रीपद होते डबीर म्हणजेच पंत सुमंत. हे स्वराज्याचे परराष्ट्र मंत्री होते. परराष्ट्रांना खलिते पाठवणे, परराष्ट्रांकडून आलेले खलिते घेणे, परराष्ट्र संबंधात नियमितपणे महाराजांना माहिती आणि सल्ला देणे, ही कामे आणि परराष्ट्रांतून हेरांच्या साह्याने बातम्या काढण्याचे जबाबदारीचे काम त्यांना करावे लागे. त्याच्यानंतर पुढले मंत्रीपद होते काजी उल उजत म्हणजेच न्यायाधीशाचे. हे स्वराज्याचे न्यायाधीश होते. दिवाणी व फौजदारी दोन्ही प्रकारच्या गुन्ह्यांबाबत खटले चालवून न्यायनिवाडा करून रयतेला न्याय देणे हे त्यांचे प्रमुख कार्य होते. त्याच्यानंतर सद्र मुहतसीव म्हणजेच पंडितराव दानाध्यक्ष, हे धर्मखात्याचे प्रमुख होते. दानधर्म करणे, पंडित विद्वान ब्राह्मणांचा सन्मान करणे, यज्ञ करणे, नियमित चालणाऱ्या धार्मिक कार्याबाबत सल्ला देणे, शास्त्रार्थ पाहणे ही त्यांची मूळ कामे होती. तसेच महत्त्वाचे सांगायचे झाले तर या मंत्र्यांची नेमणूक करताना महाराजांनी अत्यंत दक्षता घेतलेली होती. व्यक्तीचे गुणदोष पाहूनच नेमणूक केली होती. एखाद्या प्रधानाच्या पश्चात त्याच्या मुलांना किंवा नातेवाईकांना ते या पदास लायक नसतानाही केवळ ते मंत्र्याचे मुले म्हणून मंत्रिपद देण्यास शिवाजी महाराजांचा विरोध होता. स्वराज्याच्या या शिलेदारांची थोडी माहिती जाणून घेऊया. शिवाजी महाराजांसोबत ज्यांनी काम केले त्या अष्टप्रधानांची माहिती पुढीलप्रमाणे. सर्वप्रथम आपण जाणून घेऊया पेशवा म्हणजेच प्रधानमंत्री. मोरोपंत त्रिंबक पिंगळे हे शिवाजी महाराजांचे पेशवा होते. प्रथम क्रमांकाचे सर्वोच्च मंत्री होते. महाराजांच्या गैरहजेरीत राजाचा प्रतिनिधी या नात्याने राज्यकारभार पंतप्रधानाला सांभाळावा लागत. स्वराज्याच्या सर्व राज्यकारभारावर त्यांना देखरेख ठेवावी लागे. प्रतापगडाच्या लढाईत अफजलखानास मारल्यावर विजापुरी सैन्यावर मराठा फौजांनी हल्ला चढवला तेव्हा मोरोपंत त्र्यंबक पिंगळे यांनी सैन्याच्या एका तुकडीवर नेतृत्व केले. त्यांच्या सेनापतित्वाखाली मराठा फौजांनी मुघलांच्या ताब्यातील पश्चिम खानदेश व बागलान या प्रदेशांत चढाया केल्या. कोकणातील राज्यांविरुद्धच्या मराठा मोहिमेचे नेतृत्व देखील मोरोपंत त्र्यंबक पिंगळे यांनी पाहिले होते. त्याच्यानंतर आपण जाणून घेऊ रामचंद्र निळकंठ बावडेकर उर्फ रामचंद्रपंत अमात्य. हे छत्रपती शिवाजी महाराजांनी नेमलेल्या शिवकालीन अष्टप्रधान मंडळातील राजनीतीचे प्रत्यक्ष ज्ञान असलेले एक प्रधान होते. रामचंद्रपंत अमात्यांची साथ केवळ शिवाजीराजेच नव्हे तर संभाजीराजे, राजाराम आणि त्याच्यानंतर ताराबाईंना लाभली. छत्रपती शिवाजी महाराजांना सांगितलेली राजनीती अमात्यांनी आपल्या उत्तरायुष्यात लिहून काढली. तसेच कोल्हापूरचे छत्रपती संभाजी महाराज दुसरे यांच्या आज्ञेने त्यांच्या राजकुमारांना राज्यकारभाराचे मार्गदर्शन करण्यासाठी त्यांनी आज्ञापत्र हा ग्रंथ लिहिला. तिसरे पद आहे सुरनीस म्हणजेच पंत सचिव अण्णाजी पंत दत्तो. हा सुद्धा एक महत्त्वाचा मंत्रिपद असून सर्व
जाणाऱ्या येणाऱ्या पत्रव्यवहारावर लक्ष ठेवणे हे या मंत्रिपदाचे काम होते. शिवाजी महाराजांकडून निरनिराळ्या सुभेदारांना व इतर अधिकाऱ्यांना वेळोवेळी आज्ञापत्रे पाठवली जात. प्रत्येक आज्ञापत्र खलिता जाण्यापूर्वी त्यावर पंत सचिवांना लक्ष ठेवावे लागत असे. स्वराज्याचे सर्व दप्तर सांभाळण्याचे कामही यांच्याकडेच होते. तसेच जमीन व महसुलाच्या व्यवहारावरही लक्ष ठेवावे लागत असे. त्याच्यानंतर आपण जाणून घेऊ वाकनीस या मंत्रिपदाबद्दल. दत्ताजी पंत त्रिंबक यांच्याकडे महाराजांच्या खाजगी कारभाराकडे लक्ष ठेवण्याचे काम असे. महाराजांची रोजनिशी ठेवणे, त्यांच्या भोजन व्यवस्थेकडे लक्ष ठेवणे, वैयक्तिक संरक्षणाकडे लक्ष ठेवणे, तसेच खाजगी कौटुंबिक आमंत्रणे पाठवणे या सर्व कामांसाठी दत्ताजी पंत त्रिंबक यांनी वाकनीस पद सांभाळले होते. हंबीरराव मोहिते म्हणजेच स्वराज्याचे पहिले सरनौबत सेनापती हे छत्रपती शिवाजी महाराजांचे सेनापती होते. मोहिते घराणे हे छत्रपती शिवाजीचे अगदी जवळचे घराणे होते. हंबीरराव मोहिते यांची बहीण सोयराबाई यांचे शिवाजी महाराजांशी लग्न झाल्यामुळे ते नात्याने शिवाजी महाराजांचे मेव्हणे होते. पुढे हंबीररावांनी आपली मुलगी ताराबाई ही शिवपुत्र राजाराम यांना दिली. शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर संभाजी महाराजांसाठी तर हंबीरराव पित्यासारखेच धावून आले होते. शत्रूला विजापूरपर्यंत पिटाळून लावण्यात हंबीररावांचे मोठे योगदान होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकानंतर मोगल सुभेदार दिलेर खान व बहादूर खान यांच्या छावण्यावर हल्ला करण्याचा आदेश हंबीररावांना दिला. ही स्वारी यशस्वी करून त्यांनी खानदेशातील मोगलांच्या खानदेश, बागलन, गुजरात, बऱ्हाणपूर, वऱ्हाड, माहूड ते वरकडपर्यंतच्या प्रदेशांत धुमाकूळ घातला. यानंतर सन 1676 मध्ये सरसेनापती हंबीररावांनी कर्नाटकातील कोप्पल येथील आदिलशाही पठाणी सरदार हुसेन खान मियानाचा एलबुर्गा येथे मोठा पाडाव करून त्याच्या जुलमातून रयतेची मुक्तता केली. हंबीरराव यांच्या पराक्रमाबद्दल कमी वेळात सांगता येणार नाही. त्यांच्या जीवनावर आपण अजून एका व्हिडिओमध्ये चर्चा करू. आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच. अशा या महान व्यक्तिमत्वाला प्राऊड इंडियन आणि व्हायरल इंडियन परिवाराचा मानाचा मुजरा. तर मित्रांनो, आज आपण शिवाजी महाराजांचे अष्टप्रधान याच्याबद्दल खूप काही इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेतल्या. मला खात्री आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. ही माहिती मित्रपरिवाराला देखील पाहता यावी यासाठी हा व्हिडिओ त्यांना शेअर करा. तुम्हाला कोणता महान व्यक्ती आवडतो ते कमेंट बॉक्समध्ये लिहून मला कळवा. चला तर मग लवकरच भेटू नवीन व्हिडिओसोबत. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय. नमस्कार मित्रांनो.